विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची वारी त्र्यंबकेश्वरवरनं निघाली आणि आज 7व्या दिवशी अहिल्यानगरच्या पारेगाव या ठिकाणी वारीचं मुक्काम ठरलं. आपण पाहू शकतो, पारेगावकर असतील, पोलीस प्रशासन असेल, नागरिक असतील, वारकरी असतील, भाविक असतील, मोठ्या संख्येने निवृत्तीनाथांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. खर तर 7व्या दिवसाचा प्रवास जो आहे तो अहिल्यानगर मध्ये या ठिकाणी सुरुवात होणार आहे. खर तर वारीचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे या वारीत वाढता ओघ वारकऱ्यांचा असेल किंवा भाविकांचा असेल, दिवसेंदिवस वारीतला ओघ वाढू लागलेला आहे. काय नेमकं स्वागत केलं जाणार आहे, आपल्या सोबत सरपंच आहेत. काय सांगाल, माऊलींचं स्वागत या ठिकाणी आपण करणार आहात. माऊलींची वारी जी आषाढी वारी ती आता फक्त गाव तळ्यापर्यंत नाही तर शासनापर्यंत पोहोचलेली आहे आणि शासनही या वारीमध्ये सहभागी झालेले आहे. काय नेमका भावना आहे? आज या ठिकाणी संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरून त्र्यंबकेश्वर पंढरपूर या ठिकाणी पालखी सोहळा संपन्न होत आहे. आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारेगाव बुद्रुक या ठिकाणी आगमन होत आहे आणि वारकऱ्यांचं सर्व पालखी सोहळा या ठिकाणी ग्रामस्थांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी केलेली आहे. भाविकांच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुरुवातीला जिथं आता स्वागत झाल्यानंतर खाली आम्ही समस्त ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर गावात गेल्यानंतर शासनातर्फे 10,000 स्क्वेअर फुटाचे 2 मंडप निवाऱ्यासाठी दिलेले आहेत. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीने या ठिकाणी शौचालय असेल, त्याच्यानंतर स्नानगृह असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, संपूर्ण अशी वारकऱ्यांची सुविधा, त्यांना ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या ठिकाणी पुरवण्याचं काम शासनाने आणि ग्रामपंचायतीने या ठिकाणी केलेलं आहे. सर्व ग्रामस्थ अगदी मोठ्या उत्साहाने या वारीत सहभागी होऊन या आनंद सोहळा या ठिकाणी पार पाडण्याचा सर्वजण आटोकाट प्रयत्न करीत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज सर्व अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, मोठ्या संख्येने पालखीचं स्वागतासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. थोड्याच वेळात आता पालखीचं आगमन होईल. आपले DYSP साहेब सुद्धा, वागचौरे साहेब सुद्धा या ठिकाणी आताच आलेत. शासनाचे अनेक अधिकारी या ठिकाणी गेले 4-5 दिवसापासून दररोज जे काय कामकाज झालेलं आहे किंवा करत आहोत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ते सगळं नियोजन केलेलं आहे. वारीत ज्या प्रत्येक वारकऱ्याची इथं कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या ठिकाणी अशी दक्षता घेतली जाणार आहे आणि त्या दृष्टीने जे जे काम करणं गरजेचं होतं किंवा जे करणं आवश्यक आहे ते या ठिकाणी शासनाने आणि ग्रामपंचायतीने सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी शासनाचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो, सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि वारकरी संप्रदाय जो आहे, वारकरी संप्रदायाचे जेवढे वारकरी आलेले आहेत, ज्या दिंडी पालखीत सहभागी झालेले आहेत, त्यांना या ठिकाणी पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाला एक विनंती करतो का दुष्काळ पडण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. पांडुरंगाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने, शासनाच्या वतीने या ठिकाणी विनंती करेल का शेतकऱ्यांसाठी जे महत्वाचं आहे ते धनधान्य चांगले पिकवण्यासाठी भरपूर असा पाऊस पडू दे असं या ठिकाणी आवाहन करतो. आणि आपण या ठिकाणी आलात, आम्हाला विचारणा केली त्याबद्दल आपल्या चॅनलचे या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. बरोबर. माऊलींची वारी ज्यांच्या शब्दा खातीर, ज्यांच्या भरोशावरती रस्त्याने क्रमण करत असते. पोलीस उपाधीक्षक आपल्यासोबत आहेत. वारी नाशिकवरनं सुरू झालेली आहे. डोंगर खड्यातले रस्ते आहेत, घाट माथ्याचा रस्ता आहे, पोलीस प्रशासन सोबत आहे. काय तुमच्या भावना आहेत? वारीत खरी तर वारकऱ्यांची नव्हे तर आता प्रशासनाची देखील झालेली आहे, कारण की प्रशासन देखील वारी सोबत चाललेलं आहे. काय भावना आहे? बरोबर आहे. आता एक थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी संत निवृत्तीनाथ पालखी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आगमन करणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वारीचे साधारणपणे 8 ते 9 मुक्काम होणार आहेत. हजारोच्या संख्येनं यामध्ये महिला असणार आहेत, पुरुष आहे, मुलं आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत. यांच्या रस्त्याने जे काही मार्गक्रमण आहे ते सुरक्षित व्हावं या दृष्टीनं पोलीस प्रशासनाच्या वतीनं वारी ज्या ज्या मार्गावरून जाणार आहेत ते मार्ग जेवढे शक्य होतील तेवढे आपण डायव्हर्ट केलेले आहेत. अन्य रस्त्यांवरून ती वाहतूक वळवलेली आहेत. समोरून हेवी वाहतूक कोणती होणार नाही या दृष्टीनं आपण डायव्हर्जन केलेलं आहे. त्याचप्रमाणे वारीच्या पाठीमागून सुद्धा
जे वाहनं जाणार आहेत त्या वाहनांना सुद्धा वेगळे किंवा पर्यायी रोड उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे करत असताना जे अन्य नागरिक आहेत, सामान्य नागरिक आहेत, त्यांना सुद्धा रोड ब्लॉक होणार नाही किंवा रस्त्यावर थांबून राहायची वेळ येणार नाही या दृष्टीनं आपण प्रयत्न केलेला आहे. ज्या मोठ्या मोठ्या चौफुली आहेत, त्या ठिकाणी रहदारीची गर्दी असते, अशा ठिकाणी ट्रॅफिक पोलीस, त्याचप्रमाणे आपले होमगार्ड असतील, रेग्युलर पोलीस आहे, जिल्हा पोलीस दलातील पोलीस आहेत, त्यांची देखील आपण नेमणूक केलेली आहे. दुसरा मुद्दा असतो मुक्कामाच्या ठिकाणी सुद्धा कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीनं आपण फिक्स पॉईंट देखील लावलेले आहेत. मुख्य जी पालखी असते त्या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी होत असते. महिला किंवा गावातील पुरुष किंवा अन्य परिसरातील नागरिक सुद्धा त्या ठिकाणी दर्शनाला मोठ्या संख्येने येतात. त्या ठिकाणी सुद्धा कोणताही गर्दीमुळे कोणताही गैरप्रकार होऊ नये त्या दृष्टीनं मुख्य पालखीच्या रथाभोवती सुद्धा आपण पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे. रात्रीच्या बंदोबस्तादरम्यान आपल्या सीसीटीव्ही पोलीस व्हॅन ज्या असणार आहेत त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. एकंदरीतच अहिल्यानगर जिल्ह्यामधील वारीचं जे आगमन आहे, वारीचं जे या ठिकाणचे मुक्कामाच्या ठिकाणचं वास्तव्य आहे आणि वारीचं या ठिकाणावरून पुढे पंढरपूरच्या दिशेनं निर्गमन आहे, या सर्व दृष्टीनं आपण योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे. शेवटचा प्रश्न, वारकऱ्यांना व वारीत सहभागी झालेल्या भाविकांना काय आवाहन करा? सर्वच वारकरी भाविकांना आमचं आवाहन राहील की जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाणी असेल, टॉयलेट बाथरूमच्या सुविधा असतील, या सर्व उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जे मुक्कामाचे ठिकाण आम्ही बघितले त्या ठिकाणी पावसापासून संरक्षण व्हावं या दृष्टीनं वॉटरप्रूफ पॅन्डॉल देखील जिल्हा प्रशासनानं उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या दृष्टीनं आपण सुरक्षित ठिकाणी मुक्काम करावा. त्याशिवाय आपण ज्या ठिकाणी मुक्काम करत आहोत त्या दृष्टीनं आपलं जे काही साहित्य आहे ते साहित्य जरी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आपण नेमलेला आहे, परंतु आपल्यासोबत जे साहित्य असेल, आपलं किमती साहित्य असेल त्याची देखील काळजी घ्यावी. लहान मुलं सोबत असतील तर लहान मुलं आपल्यासोबत चालताना सोबत ठेवावे. याशिवाय अन्य ज्या काही सुरक्षिततेच्या दृष्टीनं ज्या काही उपाययोजना आहेत, विशेषतः महिला वर्ग असतील त्यांनी सुद्धा जर आपले काही किमती दागिने वगैरे असतील त्याची सुद्धा काळजी घ्यावी. सोबत चालत असताना जर एखादं वाहन समोरच्या दिशेनं आलेलं असेल तर त्या वाहनापासून ठराविक अंतर ठेवून आपण चालावं, जेणेकरून अपघातासारखा कोणताही गैरप्रकार चुकूनही यापूर्वी घडला नाही, यापुढे घडणार नाही या दृष्टीनं देखील भाविकांनी चालताना काळजी घ्यावी. नाथांच्या वारीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन सज्ज असल्याचंही दिसून येते. त्याचबरोबर नागरिकांकडनं मारेगावच्या सीमेवरती माऊलींच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आलेली. कॅमेरामन तुषार टेपलेसह कुशाल पाटील, अहिल्यानगर.